सध्याचा काळ जो आहे तो पाऊस पडतोय, पण श्रावण अजून जेवढा फुलायचा तेवढा फुललेला नाही. आणि म्हणून आपण जर समजा आपल्या शब्दामध्ये तेवढी ताकद असेल ना, तरी आपण बरोबर ह्या ठिकाणी त्या पद्धतीनं आपण श्रावण उभा करू शकतो. आणि कवितेच्या बाबतीमध्ये इतकं कवितेचं विश्व विशाल आहे की त्या याच्यातून त्या एका एका शब्दातून आपल्याला फार सुंदरता या ठिकाणी मिळते. किंवा दुसरं एक हे आहे की ती कविता पण म्हणेन मी, पण ह्या ठिकाणी एक कविता आहे श्रीकृष्ण आणि राधा यांचं जे गोकुळामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याला आपण जे सर्वसामान्य लोक म्हणत होतो की श्रीकृष्णाने खूप काही घोड्या केलेल्या आहेत किंवा श्रीकृष्णाने खूप वेगवेगळ्या राईस केलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये जी भक्ती आणि कृती होती त्यांनी गोपिकेच्या दृष्टीनं सगळ्यांना भक्ती शिकवली. आणि म्हणून त्याची एक कविता आपल्यासमोर ठेवतो की तिन्ही सांजेला गोठ्यामध्ये व्याकुळ झाल्या गाई, तिन्ही सांजेला गोठ्यामध्ये व्याकुळ झाल्या गाई, मंजुळ मंजुळ सरिते काठी नाद अनाहत किलबिल झाली शांत अचानक सावध झाले पक्षी, किलबिल झाली शांत अचानक सावध झाले पक्षी, सळसळ खळखळ पान थांबले जीवन आले पक्षी, व्याघ्र आले ते सोडून वृत्ती पाडस खेळे अंगी, आणि पेंगुळले जळ यमुनेचे ते शिरशिर होय तरंगी, ओठामधल्या पाव्यामधून अलवारी ते स्वर उचंबळून रूप न्याहाळी घड्यातले ते नीळ. अशा प्रकारच्या या काव्यातून आपल्याला त्या त्या ठिकाणचे सगळे आयाम आपल्याला निर्माण होतात. आता तुम्हाला जी मी म्हटलंय की ती कविता आहे की श्रावण लागायचं आहे, म्हणजे आता 2-3 दिवसानं अमावस्या आहे, त्याच्यानंतर श्रावण लागणार आहे. पण आज आपण इथं शब्दांनी श्रावण निर्माण करतो. कशा पद्धतीनं? जर फक्त डोळे बंद करून जर तुम्ही एक एक शब्द कानामध्ये ऐकून घेतला, तुमच्या समोर 100% श्रावण उभा राहील. धरा सदसरा भिजे भरभरा शहारा गडे, अंग भिजवणी कृतार्थ म्हणी वाजवी चौघडे, लाजत मुरडत अवनीचा तो हिरवा शालू, फुलेर सळसळ ज्वानी भरतो श्रावण वेलू, ऊन सावली खेळ चालला बघा हळमुनी, नदी खळाळे धावत जाई प्रेम विरहिनी, शुभ्र दुधाचे डोंगर खडका मधुनी पाझर, आणि यमन मारवा आळवित होते जनुती झरझर, मंगल तोरण वृक्षराईची कमान स्वागत, पक्षी मधुरती सनई वाजे होई अनुरत, झर झर धारा धरेस बिलगुण कृतार्थ सजवी, आणि लाजत मुरडत नवी नवरीती कुमारी नवी, मस्तरात ही कमी बुडाली सख्या कवेतून, रोमांचित ती होई बिलगे थंड हवेतून, अशी चालली मिलन कस्तुरी दरवळ सारी, तृप्त जाहले मंगल तोरण तुळसही दारी, इंद्रधनुची कमान लगडे आकाशातुनी, गुरे वासरे रानो माळी मस्त उधळणी, हिरवे हिरवे मखमालीचे स्पर्श आवडती, आणि प्रीत फुले ही मनात फिलू फुलुनी मस्त लगडती, आणि शेवटी कर्णावरती मोती चमकून माला बनवी. जगातली सगळ्यात श्रेष्ठ अशी मोतीबिंदू आहेत बघा. जेव्हा पाऊस पडून जातो श्रावणामध्ये आणि त्याच्या पानाच्या खाली जेव्हा जे छोटे छोटे थेंब येतात आणि काही वेळानंतर ऊन पडतं आणि या उन्हाची जी टिपे आहेत किरणं आहेत ते त्या थेंबावर पडतात आणि मौक्तिक म्हणी जी पिके पडतील एवढे सुंदर निसर्गाने केलेले हे छोटे छोटे पानाचे जे आहेत पाण्याचे जे थेंब आहेत ते म्हणी बनतात. आणि म्हणून पर्णावरती मोती चमकून माला बनवी
भास्कर किरणे नव आशेला सहजच फुलवी, गर्भामधुनी अंकुर डोकावतयेवरती, गर्भामधुनी अंकुर डोकावतयेवरती, टाळ्या झडती दोहातानी श्रावणारती, टाळ्या झडती दोहातानी श्रावणारती, टाळ्या झडती दोहातानी श्रावणारती. त्याचे पीक येतं छोटासा, म्हणजे कोंब जो येतो तो असा नमस्कार करीत येतो. हे कोणाचं आहे? हे कवीचं जे चिंतन आहे, मनन आहे, बघितल्यानंतर जे मनामध्ये भाव निर्माण होतात की ते जेव्हा नमस्कार करून येतो की मी छोटासा आहे तेव्हा माझा सांभाळ कर, आणि नंतर तो टाळ्या वाजवतोय, आरती करतोय. म्हणजे ह्या ज्या कल्पना आहेत, ह्या कल्पना आपल्या मनामध्ये आधी निर्माण होतात. त्या मातीमध्ये, आपल्या मनातल्या सकसाच्या मातीमध्ये फुलतात, रुजतात, त्यातून अंकुर बाहेर येतो आणि त्याचा विशाल असा वृक्ष तयार होतो किंवा पीक तयार होतो. आणि म्हणून कविता फुलत जाते आणि ती लोकांच्या मनामनात. जास्त काही कविता मी म्हणणार नाही, कारण आपल्याला सुद्धा अजून कविता म्हणायच्या आहेत सगळ्यांना. त्यानंतर एखादी कविता मी अजून सादर करेन. आणि कवितेच्या बाबतीमध्ये अजून खूप काही आपल्याला मिळवायचं आहे. मी एवढंच समजेल की अल्ला रखा थेंबाचा एक थेंब होता, मी त्याचा 100वा 1000वा भाग आहे. आणि म्हणून कवितेमध्ये एवढं काही ज्ञान आहे, एवढं काही आगाधता आहे. संगीतामध्ये जसं आहे ते कवितेमध्ये आहे, तशीच वेगवेगळ्या बाकीच्या कलेमध्ये सुद्धा. आणि म्हणून कविता ही समृद्धता देते, कविता ही आपल्याला वेगळं आयाम देते, वेगळी ओळख देते, आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला समाधान देते. कवितेच्या भावदर्शनामध्ये आपल्याला हे लक्षात येते की कविता माणसाला फुलवत जाते. त्याचं जे सूक्ष्म रूप आहे ते त्याचं विराट असं रूप होतं, त्याला स्वतः काहीतरी लिहावं असं वाटतं. आता आपण बघतो कितीतरी त्या जुन्या काळामध्ये आपल्याला माहिती की गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना हिया मिळाल्या. कवी बी नारायण मुरलीधर म्हणते, उभय पितरांचे चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. विषय काय आहे? त्या मुलीची आई लहानपणी वारलेली आहे, वडील तिचा सांभाळ करत आहेत, सर्वसामान्य परिस्थिती आहे. आणि शाळेमध्ये जेव्हा ती जाते एकटी, कारण ती अभ्यासात हुशार आहे, खूप अत्यंत शांत प्रवृत्तीची मुलगी, हुशार आहे. आणि 3-4 ज्या श्रीमंताच्या मुली आहेत त्या सहजच तिला म्हणून गेल्या, आहा आली ही पहा भिकारीन. भिकारीन म्हणल्यानंतर तिचा आत्मसन्मान दुखावला आणि ती रडायला लागली. आणि वडिलाकडे आली आणि वडिलाला ती खूप ओक्साबोक्सी रडायला लागली. तेव्हा नारायण मुरलीधर गुप्त्यांनी ही इतकी सुंदर 26 कडवेची कविता लिहिली. अप्रतिम सुंदर कविता आहे. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये म्हणून फक्त 7 कडवे होते, पण 26 कडव्याची ही कविता आहे. हे एक 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 त्यांनी त्या मुलीचं सगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या प्रकारांचा समजूत काढली, पण ती काही थांबेना रडायची. तेव्हा ते शेवटी म्हणले, देव देतो सद्गुणी बालकांना, काय म्हणून आम्हास करंट्यांना, गावी जाऊनी पुसतो, असं काहीतरी आहे. आणि मग गावी जातो असं ऐकल्यानंतर ती लगे एकदम गेली आणि वडिलाच्या गळ्यामध्ये तिने हात धरला, मिठी घातली, तुम्ही जाऊ नका, आई तर निघून गेली. काय सुंदरता आहे, काय म्हणजे त्या म्हणजे दुःखाला वेगळं वळण दिलेलं आहे त्यांनी अशा पद्धतीने. आणि तो सुंदर अलंकारित अशी ती भाषा आहे सगळी आपल्याला हे सगळं पाहिजे. किंवा जुन्या काळामध्ये ज्या कविता आल्या की आली दीपवाळी गड्यानो, आली दीपवाळी, रोज रोज शाळा पुरे तो आला कंटाळा, लाडू करंजा शंकर पाळे खाऊ कडबोळी, गड्यानो आली दीपवाळी. ती सुंदर आहे. लहान मुलाला 15-20 दिवसाची सुट्टी आहे, तो काय नको पुस्तकं सगळे ठेवून देतोय मी, कारण मी शिक्षक आहे, मी या सगळ्या गोष्टी अनुभवले दाखवणार सगळे. की मुलांना एकदा सुट्टी लागली ना, एवढी मजा असते त्यांची सगळी. आणि मग त्या दिवाळीमध्ये अजून त्याला सगळ्या गोष्टी मिळतात. कवीने तर सगळ्या गोष्टी टिपलेल्या आहेत. भोवरा सहजच एखादा कोणीतरी फिरवतो, पण गह खरेसारखे गह पाटीलांसारखे लिहितात की भोवरा फिरे गरगरा, पहा हा जरा, पहा हा जरा, विसावा नाही, विसावा नाही, किती गर 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 फिरतो असा बाई भोवरा. किती सुंदर आहे. साधा भोवरा फिरतो, पण त्यातून त्यांनी काय विश्व निर्माण केलं. किंवा एक आई कुठेतरी आपल्या बाळाला झोपवते आणि तिचं जे 18-20 दारिद्र्य आहे त्याचं तिला स्पर्श होऊ देत नाही, जे मिळेल ती त्याला देते, पण बाळ एके दिवशी झोपतच नाही राहत.
आणि तेव्हा ती म्हणते, बाणी जगडे लढी बाळा, निज माझ्या बाळा, रवी गेला रे सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला, आकाश पाडील कोण, दुर्भाग्य चोरील कोण, या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा, निज माझ्या ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी केल्या. बाळाला इतक्या लहानपणी समृद्ध केलेलं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. मराठी वाङ्मयामध्ये हे सगळं समृद्ध झालं नाही, हे आपल्यासाठी अभ्यासासाठी आहे. आणि मी सांगतो ना, याच्यामध्ये अजून थेंब आहे. माझ्याकडे 4000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे, पण मला ते एवढं वाटतं भरपूर काही अजून वाचायचं, भरपूर काही लिहायचं. आता मुक्त असा वेळ मिळतोय. सगळ्या जबाबदारी तुम्ही पार पडलो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे जमतंय ते आपल्या पत्रामध्ये रिचवून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण माणसं काय सांगतात, क्षणभंगूर नाही करायचं, नाही का? आणि म्हणून जे मिळतं ते चांगलं शुद्ध असं आपल्या मनामध्ये घ्यायचं आणि ते लोकांना वाटण्याचा प्रयत्न करायचा. जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगा, लोकांशी वाटावे. त्या सगळ्या गोष्टी जर आपण जर केल्या आणि आपणही त्या दृष्टीने समृद्ध होतं. ज्ञान अशी गोष्ट आहे ती कधीच कमी होत नाही. इतरांना ज्ञान दिल्यानंतर ज्ञान वाढतं. बाकी पैसा कमी होतो, बाकी सगळं कमी होतं, पण ज्ञान वाढतं. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी अगदी कर्णधाराने ह्या जपल्या पाहिजेत. शेवटची एक कविता सादर करतो आणि थांबतो. कविता अशी आहे की ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीमध्ये जर आपल्याला हे असेल तर ती एक सादर करतो. किंवा दुसरी एक कविता कोणती तुम्ही जसे म्हणताल तसे की एक कविता अजून घेतो त्याच्या आधी आणि मग नंतर तुम्हाला एक सांगतो की या ठिकाणी महिला मंडळ पण आहे. तर ती एक कविता सादर करतो आणि थांबतो. कवितेत शीर्षिका आहे सखे ग. केस तुहे सखे गोड झुरझुरती ओढ ग, केस तुहे सखे गोड झुरझुरती ओढ ग, ओढ ग तू पपईची पोड ग. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, कविता त्या काळात लिहिलेली आहे. आणि हे सगळं कवीच्या याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडत असतात आणि तो त्या पद्धतीने व्यक्त होत असतो. उत्तरार्धामध्ये आपण अध्यात्माकडे वळतो, पण जो काळ आपल्या जीवनामध्ये वसंताचा येऊन गेलेला आहे त्याच्यामध्ये आणि फुलायलाच पाहिजे. फुल हे जेव्हा फुलल्यानंतर चांगलं दिसतं. आणि म्हणून या सगळ्या कप्पाळीची बिंदी तुही बोले लाड लाड ग, कप्पाळीची बिंदी तुही बोले लाड लाड ग, लाड ग तू आंब्याचा पाड ग, सखे ग तू आंब्याचा पाड ग, भुवाईची कमान तुही चंद्राची कोर ग, भुवाईची कमान तुही चंद्राची कोर ग, कोर ग तू गाभुळल बोर ग, सखे ग तू गाभुळल बोर ग, काळे भोर डोळे तुहे झुंबराची माळ ग, काळे भोर डोळे तुहे झुंबराची माळ ग, माळ ग तू छुम ते चाळ ग, सखे ग तू छुम ते चाळ ग. आणि धारदार नाक तुह घायाळता बाण ग, धारदार नाक तुह घायाळता बाण ग, बाण ग तू कुळवंती शान ग, सखे ग तू कुळवंती शान ग. गुलाबी ओठ तुहे फणसाचा गर ग. कवीला माफ असते सगळं. गुलाबी ओठ तुहे फणसाचा गर ग, गर ग तुझा राग वर वर ग, सखे ग तुझा राग वर वर ग. गालावरी खळी तुही गुलकंदी पान ग, गालावरी खळी तुही गुलकंदी पान ग, पान ग तू बहराच रान ग, सखे ग तू बहराच रान ग. गोड तुहा खांदा आणि डौलदार बांधा ग, गोड तुहा खांदा आणि डौलदार बांधा ग, बांधा ग तुझ्या प्रेमामंदी अंधा ग, सखे ग तुझ्या प्रेमामंदी अंधा ग. आणि मोरणीची चाल तुही शोभे कटी बंध ग, मोरणीची चाल तुही शोभे कटी बंध ग,
बंध ग तू कस्तुरीचा गंध ग सखे ग तू कस्तुरीचा गंध ग. आणि शेवटी वलांडून माप सखे लागू दे ना पाय ग वलांडून माप सखे लागू दे ना पाय ग पाय ग तू राणी माझी होय ग सखे ग तू राणी माझी होय ग पाय ग तू राणी माझी होय ग. धन्यवाद. अजून भरपूर आहे पण आपण थांबूया.